सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या पदयात्रेचा तिसरा दिवस आहे आणि वरुड येथे या श्रीकृष्ण मंदिरामध्ये येथील सर्वच पदाधिकारी सद्भक्त आणि या पदयात्रेचे सारे आयोजक यांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे। तिसऱ्या दिवसाचं हे पहिलं आपलं सत्र 20 किलोमीटर तुम्ही चालून आलेले आहात आणि तरीही तुमचा उत्साह अति दांडगा आहे। हे परमेश्वराचं प्रेम, तळमळ, आपलेपण आणि ज्याला जे हवं आहे त्याची ओढ ही आपल्या चेहऱ्यावरती दिसून येते। गेली पहिल्या दिवसापासूनच आपण स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानातून आपल्या जीवनाचा अर्थ आणि किंमत जाणून घेतोय। का परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, कशासाठी केली, का परमेश्वराने अवतार घेतला, अवतार घेऊन वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख का द्यावी आणि या देण्यातून आपल्याला बोध का दिला परमेश्वराने, हे उद्देश जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला धर्म आणि धार्मिकतेचं जे ध्येय आहे, उद्देश आहे, तेही समजत नाही। आणि ज्याला हे ध्येय आणि धार्मिकता समजत नाही, कळत नाही, लक्षात येत नाही, त्याची जाणीव होत नाही, तो मात्र सतत संभ्रमावस्थेत असतो। आणि संभ्रमावस्थेत असलेली भक्ती, संभ्रमावस्थेत असलेली धार्मिकता, जीवन हे विशिष्ट ठिकाणी आपल्याला नेता येत नाही, आपल्याला घेऊन जात नाही। म्हणून आपल्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे, अचूकता असली पाहिजे आणि ती अचूकता आपल्या ज्ञानातून आपण ती निर्माण करून घेतली पाहिजे। संभ्रमावस्था आहे आपल्यामध्ये, न्यूनगंड आहे, गैरसमज आहे आणि त्यामुळे आपला रस्ता चुकतोय का काय याचं चेक आपणच आपल्या ज्ञानातून केलं पाहिजे। धार्मिकता का करायची? परमेश्वराच्या प्राप्तीसाठी। भक्ती कशासाठी आहे? ही आपल्या जीवनाच्या मुक्तीसाठी। हे एकदा तुम्हाला कळालं का मग ते त्यातून कशातून मिळेल याचं संशोधन, याची शोधणी तुमची चालू होऊन जाते। आपल्याला ते कळत नाही म्हणून आपण धार्मिकता करत येतो, परंतु कशी करायची ती माहीत नसल्यामुळं जी परंपरागत आली आहे, समाजाकडे पाहून करतोय, आपल्या मनाला जे वाटतंय, आपल्या विचाराला जे वाटतंय आणि दृष्टपर भक्तीतून आपल्याला जे जे अत्यावश्यक वाटते, जे जी इच्छा होती ते आपण करण्याचा प्रयत्न करतो। मग कशाला आपण धार्मिकता म्हणतो? ते लेबल कुठेही चिटकतो, आपण चिटकवतो, परंतु योग्य की अयोग्य हे ज्ञानाशिवाय आपल्याला कळू शकत नाही। परमेश्वराने त्याच्या प्राप्तीचे 2 साधनं सांगितले, ज्ञान आणि प्रेम। आता ज्ञान हे माणसाला चिकित्सा करायला लावतं, प्रश्न निर्माण करायला लावतं। ज्ञान माणसाला पुढं जायला शिकवतं। प्रेम मात्र जिथं आहे तिथंच परमेश्वराला प्राप्त करतं। ज्ञानापेक्षा प्रेम श्रेष्ठ आहे आणि परमेश्वराला या जीवाला प्रेमच द्यायचं आहे, परंतु ती योग्यता आपल्याला निर्माण करावं लागेल आणि दोन्ही भजनात मिळतंय। अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, भजनातच मिळतंय। आणि म्हणून आपण ही जी भावना आहे, आपला जो हेतू आहे, आपला जो उद्देश आहे, हा अन्नदानावरती, क्रियेवरती खूप जास्त प्रमाणात असतो। परंतु गेली 20 वर्षे, गेली 50 वर्षे आपण उपदेश घेऊन दरवर्षी क्रिया करत आलो, अन्नदान तर करत आलो, आपला हेतू, आपली तळमळ, आपली प्रार्थना आपण करत आलो, तरी आपल्यामध्ये बदल का होत नाही? हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो। क्रियेतून बदल व्हायला पाहिजे, परंतु होत नाही, याचा अर्थ क्रियेचा स्वीकार होत नाही। क्रियेचा स्वीकार का होत नाही? त्याच्या पाठीमागचा हेतू तुमचा योग्य की अयोग्य हे चेक करावं लागेल। तो क्रियेतून ज्ञान होईल, क्रियेतून प्रेम होईल, हे परमेश्वराने श्रीमुखी आपल्या तत्त्वज्ञानात सांगितलेलं असतानाही आपण गेली अनेक वर्षापासून क्रिया तर करतोय, परंतु आपल्या कडेनी करतोय। मला वाटलं म्हणून मी केलं, मला वाटतंय म्हणून मी केलं, एक संस्कार आहे, लोक करतात म्हणून, यांनी केलं म्हणून, त्यांनी केलं म्हणून। परंतु ज्यावेळेस परमेश्वराच्या कडेनी आपण करू त्यावेळेस परमेश्वराच्या स्वीकारात पडेल आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडेल। बदल होत नाही। गेली 20 वर्षे 25 वर्षे आपण धार्मिकता करतोय, पण आपल्या
वृत्तीमध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या नजरेमध्ये, आपल्या दृष्टीमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, राहण्यामध्ये, आपल्या हेतूमध्ये बदल होत नाही. हेतूवरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे, त्याच्या पाठीमागची विचारधारा काय आहे, भाव काय आहे, यावरती स्वीकार आणि अस्वीकार ठरत असतो. लीळाचरित्रात गेल्यानंतर परमेश्वराला अनेक सद्भक्तांनी विनंती केली उपाराला, परंतु स्वीकार, परमेश्वराने त्याचा उपार स्वीकारला अशा खूप कमी लीळा आहे. उपार तर केला, परमेश्वराने त्याच्या विनंतीला मान तर दिलं, परंतु स्वीकार केला की नाही हे मात्र परमेश्वराला माहिती आहे. आणि जिथं स्वीकार हा शब्द आला तिथं स्वीकारात पडलं. सारंग पंडितांनी 60 वेळा परमेश्वराला विनंती करून उपाराला घेऊन गेले, परंतु आपण आजपर्यंत ऐकत आले असं सारंग पंडिताचा एकही उपार परमेश्वराने स्वीकारला नाही. म्हणून ना त्यांना वेद निर्माण झाला, ना बोध निर्माण झाला, ना ते अनुसरले, ना त्यांच्यामध्ये बदल झाला. स्वीकाराच्या पलीकडे, स्वीकाराच्या पाठीमागे बदल घडत असतो. म्हणून आपणही आत्मचिंतन करायचं, शिवावलोकन करायचं की आपल्यामध्ये विचाराचा बदल का घडत नाही, आपल्यामध्ये ती भावना, ते सत्व का उतरत नाही, दुसऱ्याविषयी असलेली विचारधारा आपल्या दृष्टीने का आपल्याला बदलावता येत नाही. याचं कारण आपण केलेली क्रिया आणि त्या क्रियेचा स्वीकार. आता क्रियेचा स्वीकार परमेश्वर करेल अशी भोळी भाबडी आशा ठेवून जर आपण करत राहिलो तर होत नसतं. त्याला लागते ज्ञानाची अत्यावश्यकता. ज्ञानाशिवाय आपण कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आणि ज्ञान कशाचं? परमेश्वराचं. त्या परमेश्वराच्या ज्ञानापर्यंत हा जीव डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्यासाठी परमेश्वरांनी दिलेल्या पायऱ्या आपल्याला समजून घ्यावा लागेल. जीवाला प्रथम परमेश्वरांनी जीव सांगितला. जीव सांगितल्यानंतर त्याच जीवाला परमेश्वरांनी देवता सांगितल्या, त्याच जीवाला परमेश्वरांनी प्रपंच सांगितला आणि मग परमेश्वराकडे नेलेलं आहे. कार्यकारण स्वरूप लक्षण यांच्या माध्यमातून या 4 पदार्थाचं ज्ञान जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला जसं आहे तसं थोडंसं ज्ञान कळेल आणि समजेल. हे कळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल होत असतो. ज्ञानाने माणसामध्ये प्रेम निर्माण होतं, ज्ञानाने माणसामध्ये लवचिकता निर्माण होते, ज्ञानाने माणसामध्ये नम्रता निर्माण होते. परंतु ह्याच ज्ञानाने पूजनीय माईम भट्टांना अहंकारही आपण अनुभवला, ऐकत आलो. 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र, उपनिषद सर्व अभ्यासलेले पूजनीय माईम भट्ट, त्यांना तर अहंकार इतका टोकाचा होता की ती रस्त्याने दिवसा चालताना सुद्धा मशाल घेऊन फिरत होते. गवताची वाळी आपल्या पायात बांधून चालत होते. याचा अर्थ काय झाला? ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं का? मग ज्ञान म्हणायचं कशाला? त्यांच्याकडे ज्ञान होतं तर त्यांच्यामध्ये हा अहंकार का आला? ज्ञानामध्ये तर अहंकार नसतो, ती नम्रता असते, लवचिकता असते, प्रेम असतं, आपलेपण असतं. परंतु त्यांच्याकडे होतं का? नाही. त्यांच्याकडं महत्त्वाकांक्षा होती. जो दिसेल त्याच्याशी चर्चा करायची, त्याला शास्त्रचर्चेत हरवायचं, त्याला जिंकायचं, जयपत्र घ्यायचं आणि स्वतःला मिरवायचं. याचं कारण काय? याचं पाठीमागचं कारण आपण कधी शोधलं नाही. आपण हेच लक्षात आलं की पूजनीय माईम भट्टांना अहंकार होता, पूजनीय माईम भट्टांना अहंकार होता. तर ज्ञानाच्या पाठी अहंकार राहत नाही, मग तो कोणता अहंकार, कोणतं ज्ञान हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून परमेश्वराने या 4 पदार्थामध्ये देवता वर्ग जो सांगितला त्या देवतेचं ज्ञान हे माणसाला अहंकाराकडे घेऊन जात असतं, अज्ञानाकडे घेऊन जात असतं. त्यांना ज्ञान होतं पण कोणतं? त्रिगुणात्मक देवतेचं. त्रिगुणात्मक देवतेचं ज्ञान असल्यामुळे अहंकार पराकोटीला गेलेला होता. ज्या मिनिटाला, ज्या क्षणाला परमेश्वराची त्यांची भेट झाली आणि परमेश्वर कळाला, परमेश्वर जाणवला, परमेश्वर समजला, बोध झाला, त्या मिनिटाला त्यांच्यामध्ये नम्रता आली, त्या मिनिटाला त्यांच्यामध्ये बदल घडला. त्या मिनिटातला क्षणात त्यांनी त्यागाचा विचार केला आणि त्यागातून स्वतःचं आयुष्य परमेश्वराला अर्पण करून परमेश्वराला प्राप्त केलं. हे झालं कशातून? बोधातून. बोध परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, मग आपल्यामध्ये का बदल होत नाही? त्यांनाही परमेश्वराने बोध दिला, आमूलाग्र बदल झाला. आपल्यालाही बोध दिला, आमूलाग्र का बदल होत नाही? आपण जसे आहोत तसेच का आहोत? याच्या पाठीमागं आपण त्यागाचा आणि आचाराचा विचार केलेला नाही. आचार्य योग्यता, विचारे दृढता. आचाराकडे आपण जेव्हा झुकतो तेव्हा आपली विचारधारा परिपक्व होते आणि निर्णय क्षमता पक्की होऊन मग आपण त्या निर्णयावरती चालायला सुरुवात करतो. ज्या मिनिटाला त्यांना बोध झाला आणि जीवेश्वर भाव म्हटला, मी जीव आहे आणि परमेश्वर आहे,
आजपर्यंत जी मी भक्ती करत होतो त्या देवता आहे, ते एक सामर्थ्य आहे, त्या देवतेच्या भक्तीतून मला मुक्ती मिळू शकत नाही, हा एक सिस्टमचा भाग आहे, या परमेश्वराच्या शक्ती आहे. ज्या मिनिटाला ज्या क्षणाला त्यांना समजलं उमजलं त्यांनी आचाराचा त्याग केला, आचाराचा स्वीकार केला आणि त्यागाचा विचार केला. विचार करता त्यांची निर्णय क्षमता पक्की झाली. एक वेळ अशी आली, कारण श्रीमंत उंची कपडे घालून निघाले, भिक्षा मागायची वेळ आली. एका ब्राह्मणाला आपले कपडे दिले, त्या ब्राह्मणाचे कपडे घेतले, त्या ब्राह्मणाच्या कपड्यांना घाम लागलेला आहे. भिक्षा तर भेटली, परंतु घाम लागलेली भिक्षा खाणं एवढ्या घृणेवरती त्यांनी ताबा मिळवलेला नव्हता. मग 2 दिवस ते उपाशी राहिले. ज्या मिनिटाला त्यांचा एक घास आपल्या पोटात, त्यांच्या स्वतःच्या पोटात गेला, त्याच वेळेस ते म्हटले आता माय्या जिंकला. आनंद झाला त्यांना, आता मी जिंकू शकेल, मी करू शकेल. कारण शरीर राहणं महत्त्वाचं आहे. त्या शरीरातून भक्ती करणं, त्या भक्तीतून परमेश्वर प्राप्त करणं हा सिद्धांत त्यांना माहीत होता. परंतु या मधल्या काळात त्यांच्या मनात काही विचार आलेच नसतील का? आले. म्हटले देव कळाला, देव समजला, काय घेऊन बसलो आता, पुढच्या वेळेस पुढच्या सृष्टीत पुढच्या जन्मी बघू, असे विचार त्यांच्या मनात आले. परंतु त्या मिनिटाला त्या अविचारावरती, त्या नकारात्मक विचारावरती त्यांनी ताबा मिळवला की हा देव, हा बोध, ही सृष्टी, हा नरदेह परत भेटेल याची गॅरंटी काय? गॅरंटी नाही आहे. म्हणून आता नाही तर कधीच नाही असं म्हणून त्यांनी पावलं टाकले आणि त्याला परमेश्वराने सहाय्यता केली. आणि तेच माईमभट आज आपल्याला सतत आठवत असतात. आपण सत्संगाला सुरुवात केली बघा, कोणते साधू संत मार्गदर्शनाला आले की पूजनीय माईमभट, पूजनीय आचार्य, पूजनीय महादाईसा, बाईसा यांचा उल्लेख केल्याशिवाय भक्ती किंवा धर्म तत्त्वज्ञान सांगता येतं का? देवाने सांगितले तुम्हा आता पुराणी पडिये जाल, ह्या पुराणामध्ये तुमचे गोडवे गाल्या जातील. का? तर त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांची एकाग्रता, त्यांची निष्ठा ही आपल्याला प्रेरणादायी आहे. आपण प्रेरणा घेतली पाहिजे, आपण शिकलो पाहिजे. लीळा ऐकून आपण पुढे जात असतो, पण पूजनीय माईम भटांच्या लीळेतून आपण काय शिकायचं, काय घ्यायचं, काय स्वीकारायचं? आचार्यांच्या जीवनातून आपण काय स्वीकारायचं, महादाईच्या जीवनातून आपण काय स्वीकारायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल. परमेश्वराची प्राप्ती पाहिजे आपल्याला. काल आपण बघितलं परमेश्वराच्या प्राप्तीचं अत्यंत सोपं सरळ एक साधन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. ते कोणतं? नाम. ते नाम तर आपल्याकडे आहे, परंतु त्या नामाचा स्वीकार होत नसेल तर तुम्ही किती गाठ्या ओढल्या आणि किती स्मरण केलं याला काय अर्थ नाही. ते कसं ओढलं पाहिजे, कसे केलं पाहिजे, कशा पद्धतीनं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. कोणत्याही क्रियेचा जेव्हा स्वीकार होतो तेव्हा तुमच्यामध्ये बदल घडतो. बदलाची इच्छा निर्माण होते, त्यागाची इच्छा निर्माण होते, परमेश्वराच्या प्राप्तीची तळमळ निर्माण होते, परमेश्वराची आवडी निर्माण होते. करताय परंतु हे होत नसेल याचा अर्थ स्वीकारात पडत नाही. कोणत्या गोष्टीला प्रमाण म्हणतो की नाही? एखाद्या व्यक्तीनं आपल्याला काही गोष्ट सांगितली, आपण म्हणतो सबूत काय, याला प्रमाण काय? मग भौतिक जगामध्ये आपण प्रमाण मागतो, सबूत मागतो. तसं अध्यात्म हे प्रमाणावरती चालतं. तुम्ही काय सांगता, मी काय सांगतो याला काही महत्त्व नाही आहे. प्रमाण काय सांगतं. म्हणून ह्या चरित्रातील जे सद्भक्त आहे, परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त आहे, त्यांच्या चरित्रातून आपण शिकायचं असतं. त्यांनी एकच विचार केलेला आहे, त्यागाचा आणि आचाराचा. म्हणून त्यांची बुद्धी दृढ झालेली आहे आणि त्या दृढ बुद्धीतून ते निर्णय घेऊ शकले. म्हणून आचाराचा विचार जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत परमेश्वर प्राप्तीची आवड, परमेश्वर प्राप्तीची ओढ आपल्याला लागू शकत नाही. आपल्याला तर देव पाहिजे, परंतु कसा मिळेल? म्हणून दुसरं साधन अत्यंत महत्त्वाचे ते आहे ज्ञान. ज्ञानमोचक सांगितलं परमेश्वराने. ज्ञानमोचक आहे, परंतु कोणतं ज्ञान, कशाचं ज्ञान? आम्हाला ज्ञान नाही का? आम्हाला स्वयंपाक करायचं ज्ञान आहे, शेती करायचं ज्ञान आहे, नोकरी करायचं ज्ञान आहे, पैसे कमवायचे ज्ञान आहे, कोणाला टोमणे मारायचं ते ज्ञान आहे, भांडायचं ज्ञान आहे, गप्पा मारायचं ज्ञान नाही. ज्ञानाचं काही भांडार कमी आहे आपल्याकडं, परंतु ते ज्ञान मुक्तीला नेणारं नाही आहे, आपल्या हिताचं नाही आहे. जे हिताचं ज्ञान आहे ते परमेश्वराने आपल्याला मोचक सांगितलेलं आहे. ज्ञान मोचक सांगितलं. प्राप्तीला जायचं आहे, परमेश्वराला प्राप्त करायचं, आपल्याला मुक्तीला जायचं आहे, तर कशा कशातून जाता येईल याचा साहित्याच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून, लीळाचरित्राच्या माध्यमातून, सूत्रपाठाच्या माध्यमातून आपण जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल. ज्ञान तर झालं, परंतु ज्ञानाच्या पाठीमाग काय उपसतं, ज्ञानाच्या पाठीमाग काय निर्माण झालं, ती भावना, तो हेतू काय निर्माण करतं आपल्याला. ज्ञान तर आहे,
जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळाला, आम्हाला सर्व समजतं बाबा, आम्ही सूत्रपाठ वाचतो, सूत्र कळतात, सूत्र वाचतो, लीळा वाचतात, अनेक लीळा आम्हाला सांगता येतात, झालं की ज्ञान. आणि मग आता देव भेटला पाहिजे. परंतु ते ज्ञान त्यांनी कोणतं घेतलं, काय समजून घेतलं, त्यावरती कसे चालले हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ज्ञान माणसाला आचार करायला लावतं, ज्ञान माणसाला नम्र व्हायला लावतं, ज्ञान माणसाला सरेंडर म्हणजे पूर्णपणे अनन्य भावे ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण करते. जर ज्ञान नसेल तर आपण अनन्य भावे परमेश्वराला शरण जाऊ शकत नाही, त्या परमेश्वराला जसं आहे तसं जाणू शकत नाही, ओळखू शकत नाही. एकदा का परमेश्वराला ओळखलं का आपण किती छोटे आहोत याची जाणीव आपल्याला होते. आपण छोटं व्हायला तयारच नाही आहे. आपण म्हणतो आम्हाला ओळखलं का, मी कोण आहे, असं आहे तसं आहे, आपलं अस्तित्व आपण आपल्याला विसरायला तयार नाही आहे. आपल्या कोणत्याच गोष्टी आपण विसरायला तयार नाही आहे, याचा अर्थ आपल्याला ज्ञान नाही आहे. परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक, त्या परमेश्वराने या जीवाला आनंद देण्याच्या उद्देशाने ब्रह्मांड निर्माण केलं, साऱ्या देवतेला कामाला लावलं, स्वतः अवतार घेतला, वाडीवाडी फिरून आपल्याला बोध दिला, ज्ञान दिलं, अभ्यासक्रम दिल्या. त्या परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अस्तित्व जर विसरायला लावत नसेल तर ते ज्ञान झालं नाही. आचार त्यागाशी निगडीत आहे आणि त्याग हा ज्ञानाशी निगडीत आहे. म्हणून ज्ञान कोणतं, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याच्यावरतीच मी का भर देतोय, कारण यातून आपण बाहेर पडलेलो आहे. वेगळ्या रस्त्यावरती परमेश्वर प्राप्तीच्या गोष्टी आपण करतोय आणि त्या रस्त्यावरती चालण्याचा प्रयत्न करतोय. आजपर्यंत तुम्ही काय केलं आणि आता काय करायचं याची जाणीव जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत त्या रस्त्यावर तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून नाम जितकं महत्त्वाचं आहे तितकं ज्ञान महत्त्वाचं आहे. कारण ते नाम कोणाचं आहे याचं तर ज्ञान व्हायला पाहिजे, याची तर जाणीव व्हायला पाहिजे. म्हणून ज्ञान हे मुख्य साधन आहे आपलं. ज्ञान आपल्याला आहे, भरपूर आहे, भौतिक जगाचं आहे. आणि तिथं आपली डोकं, आपली चिकित्सा, आपली कुशलता, आपली हुशारी, आपलं गांभीर्य म्हणजे सिरियसता खूप मोठ्या प्रमाणात असते. इथं मात्र आपल्याला ज्ञान जरी झालं तरी आपल्यामध्ये बदल होत नाही. याचा अर्थ ती ज्ञानवाचक आपली क्रिया होत नाही, तो हेतू आपला बदलत नाही. ज्ञान माणसाला बदलायला लावतं. पूजनीय माईम भटांना ज्ञानाने बदलायला लावलं, भिक्षा मागायला लावली, त्याग करायला लावला, प्रांत सोडायला लावला, व्यापार करायला लावला, सेवा करायला लावली, भिक्षेतच खायला लावलं. सोन्याचा व्यापार परमेश्वराच्या मार्गासाठी केल्यानंतरही भिक्षेत जे येईल तेच खाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. स्वतः संस्कृत पंडित असताना सुद्धा संस्कृतमध्ये एकही ओळ न लिहिणारे पूजनीय माईम भट यांच्या त्यागाची जर गोष्ट आपण केली तर आपली ती बोलण्याची सुद्धा योग्यता नाही, इतका मोठा तो त्याग आहे. आणि त्या त्यागाची गौरवोद्गार दोन्ही अवतारांनी केलेला आहे. परमेश्वराला उत्तर पंथाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि ते साधनं सांगतात की ती प्रवृत्ती कशाने भंगेल. त्यातलं एक कारण होतं की पूजनीय माईम भट येतील आणि आम्ही त्यांना गीता वाखानेल तर आमची प्रवृत्ती भंगेल. म्हणजे देवाची प्रवृत्ती भंगवण्याची ताकद, योग्यता, पात्रता त्या पूजनीय माईम भटांमध्ये होते. म्हणजे आपण समजून घ्या की पूजनीय माईम भट कोण होते, काय होते. परंतु ते आपोआप झालं का? तुम्ही जर म्हटले नाही त्यांच्या अधिकारातच होतं, त्यांच्या योग्यतेतच होतं, त्यांची जोडच होती, त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही का? त्यांनी काहीच त्याग केला नाही का? त्यांनी काहीच विचारधारा आपल्या जीवनामध्ये उतरवली नाही का? म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावरती आपण अन्याय केल्यासारखं होईल. त्यांचं काहीच योगदान नाही, त्यांचा काहीच प्रयत्न नाही असं होईल. परंतु परमेश्वराने सांगितलेला प्रयत्नवाद ज्याला कळतो तो प्रयत्न करत असतो. आजपर्यंत आपण अनसक्सेस झालो आहे फक्त अप्रयत्नाने. म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे. ते ज्ञान कोणतं, किती, कसं आणि अचूकपणे घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी एक एक टाकलेलं पाऊल आहे. आणि ते ज्ञान कशासाठी पाहिजे? सांगण्यासाठी, शास्त्र समजून घेण्यासाठी, तत्व समजून घेण्यासाठी. ज्ञान पाहिजे कशासाठी? लिखाणासाठी नाही, ज्ञान हे आचरणासाठी असतं. ज्ञान हे मी परमेश्वराचा दास आहे, या धर्माचा दास आहे, ही विचारधारा, ही भावना निर्माण करण्यासाठी असतं. म्हणून पूजनीय माईम भटांना ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यावेळेस परमेश्वराने या मुक्तीचं जे साधन सांगितलंय त्यात पहिलं साधन ज्ञान न सांगता ते दास्यमोचक हे सांगितलं. दास्य सांगितलंय. सेवक होण्याला परमेश्वराने पहिलं महत्त्व दिलेलं आहे. बघा पूर्वी प्रकरणामध्ये ते दास्यमोचक सांगितलं. ज्ञान सांगितलं का? नंतरच्या काळामध्ये निरूपण करताना ज्ञानाचं महत्त्व
पूजनीय माईम भटांना सांगितलं आणि मग ज्ञानमोचक सांगितलं. परंतु पहिल्या भेटीत त्यांना दास्य करायला लावलेलं आहे. ते दास्य स्वभावत झालं पाहिजे, ते दास्य ज्ञानवाचक झालं पाहिजे. कोणतं दास्य? सन्निधानातलं दास्य. आता तुमच्या डोक्यात काय? सन्निधान सन्निधान, आम्ही असन्निधानात आहोत, असन्निधानात आहोत असं तुमच्या जर डोक्यात असेल तर तुम्ही जे करता ते प्राप्तीला जाईल कसं? परमेश्वराच्या ठिकाणी जाईल कसं? परमेश्वराच्या ठिकाणी पोचेल कसं? परमेश्वर स्वीकारणार कसा? आणि तुमच्यामध्ये बदल होणार कसा? परमेश्वर म्हणतो आम्ही कुठं आहे का? आम्ही तुमच्याच पाठी आहे, आम्ही तुमच्याच बरोबर आहे. ती भावना, तो हेतू आपला असला पाहिजे. आणि देवाने हे क्लिअरिफिकेशन आपल्याला तत्त्वज्ञानातून सांगितलेलं आहे. अधीनता नसेल तर सन्निधान असूनही असन्निधानात आहे. मार्कंडाला असन्निधान होतं. तुम्ही सन्निधान आहे असं म्हणू शकता का? द्वादशांना असन्निधान होतं. असे कितीतरी भक्त आहे का जे परमेश्वराच्या सन्निधानात होते पण परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करत नव्हते, खोटं बोलत होते, चोऱ्या करत होते. करत होती की नाही? कितीतरी असे भक्त आहे. शोधा आता कोणते कोणते भक्त. परंतु परमेश्वराने सन्निधानाची व्याख्या आपल्याला सांगितलं. आज्ञा प्रतिपालन करेल तर सन्निधान, म्हणजे असन्निधानी आज्ञा प्रतिपालन केलं तरी त्याला सन्निधानच आहे. मग आज्ञा म्हणजे कशाची? ज्ञानाची. आज्ञा म्हणजे कशाची? आचाराची. आज्ञा म्हणजे परमेश्वराने सांगितलेल्या कृतीची, परमेश्वराने सांगितलेल्या धर्माची. ती आज्ञा जर तुम्ही प्रतिपालन करत असेल तर तुम्हाला सन्निधानच आहे. आणि त्या सन्निधानातलं दास्य म्हणजे कोणत्या? आज्ञा प्रतिपालन, परमेश्वराने सांगितलेल्या ज्ञानाचं, परमेश्वराने सांगितलेल्या धर्माचं दास्य, हेच आपल्याला मुक्तीला नेणार आहे. हे दुसरं सूत्र आहे की साधन आहे. ज्ञान आणि दास्य, ज्ञानवाचक दास्य केलं पाहिजे. आपण करतो. सेवकाला आविधी नाही परमेश्वर सांगतात, पण सेवकालाही सेन्स पाहिजे ना. सेवकालाही ज्ञान पाहिजे, समज पाहिजे, कुशलता पाहिजे. आपल्याला दास्य आहे, आपल्याकडे दास्य नाही का? आपण संसाराचं, प्रपंचाचं कमी दास्य करतो का? आपल्या स्वतःच्या जीवनाचं कमी दास्य करतो का? लहानपणापासून आपण शाळा शिकतो, हे आपलं स्वतःचं दास्य. करिअरच्या अनुषंगाने विचार करतो, प्रपंचाचा विचार करतो, कुटुंबाच्या सेवेचा, कुटुंबाच्या सुखाचा विचार करतो, हे दास्यच आहे. परंतु ते दास्य मोचक नाही, ते दास्य अमोचक आहे. ते आपल्याला प्रपंचात कर्म जोडायला लावतं आणि त्या कर्मातून अधिकाधिक भोग निर्माण करणारं लावतं. ते आपल्याला अधिकाधिक मुक्तीकडून अमुक्तीकडे घेऊन जात असतं, दुःखात घेऊन जात असतं, नरकात घेऊन जात असतं. येथीचं दास्य परमेश्वराने सांगितलं. येथीचं दास्य ज्ञानाचं करायचं. ज्ञानचं दास्य काय करणार तुम्ही? सूत्रपाठाचं की सेवना करायला सुरुवात करणार? तुम्ही आत्तापर्यंत सेवना करत होते की नाही? स्थानाची सेवना करत होते, विशेषित सेवना करत होते. आता उद्यापासून सूत्रपाठाची सेवना करायला सुरुवात करायचं. दास्य करायला लावलं ना, सूत्रपाठाचं दास्य करायला लावलं. तुम्हाला हसू येईल, तुम्ही म्हणता हे काय सांगताय, ते तुम्हाला पटणार नाही. मग दास्य करायचं तर कशाचं करायचं? सूत्रपाठातल्या ज्ञानाचं करायचं तर नेमकं करायचं काय? तर ते आचरणाचं आपल्या जीवनात उतरवलं पाहिजे. आपल्या जीवनात उतरून त्यावरती चालण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा परमेश्वराला प्रसन्नता निर्माण होईल. तुमचा मुलगा जेव्हा तुमचं ऐकतो, तुम्ही सांगितलेलं ते करतो, त्यावेळेस तुम्हाला आनंद होतो, सुख वाटतं की माझा मुलगा माझं ऐकतोय, माझी मुलगी माझं ऐकते आहे, माझे घरचे माझे ऐकताय. तेव्हा तुम्हाला बरं वाटतं. त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान जेव्हा तुम्ही ऐकाल, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उतराल, त्यावेळेस परमेश्वराला प्रसन्नता निर्माण होईल की अप्रसन्नता निर्माण होईल. परंतु आपल्या डोक्यात आपण फिट करून टाकलेले आचार आणि आपला काय संबंध? ते साधू संत आचार करून घेते. परंतु तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचाराचा विचार करून जेव्हा ते उतरवायला सुरुवात कराल, त्याच वेळेस ते दास्य परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये धर्म उतरवणं, त्यावरती चालायला सुरुवात करणं, त्या चालायला सुरुवात करण्यातून त्यावरती सातत्यपूर्ण शेवटास आपलं जीवन व्यतीत करणं, ते परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ते सन्निधान आहे. सूत्र तुमच्या जीवनात असणं, शास्त्रात तुम्ही जाणं, शास्त्र तुमच्या जीवनात उतरवणं, हे तुमच्यासाठी सन्निधान आहे. आणि या सन्निधानातलं दास्य ते तुम्हाला मुक्तीला घेऊन जाणार आहे. पूर्वी प्रकरण बघितल्यानंतर परमेश्वर सांगता या सृष्टीमध्ये, सृष्टी काय आहे? सृष्टी म्हणजे जग. आणि जगाची जर व्याख्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितली तर 500 कोटी योजन ही विश्वेच्या स्वरूप मर्यादा आहे. विश्वेच्या देवतेची स्वरूप मर्यादा आहे 500 कोटी योजन. तर एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. 500 कोटी गुणिले 12 किती झिरो द्यावा लागतील आणि किती मोठं ते किलोमीटरचा व्यास आहे हे बघा तुम्ही. परंतु तुमचं विश्व एवढं आहे का? तुम्हाला आपल्या जिल्ह्याच्या तालुक्यापेक्षा दुसऱ्या तालुक्याची माहिती नाही, दुसऱ्या जिल्ह्याची माहीत नाही.
आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त दुसऱ्या समाजाची माहीत नाही आहे, महाराष्ट्राची माहीत नाही आहे, देशाची माहीत नाही आहे. परमेश्वरांनी शास्त्रातून सांगितलेलं विश्व खूप मोठं आहे. मग आपलं विश्व कोणतं आहे हे आपल्याला बघावं लागेल. आपलं विश्व काय आहे? आपलं कुटुंब. हम दो हमारे दो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही कुटुंबाची व्याख्या आहे का? हे आपलं विश्व आहे, हे आपलं जग आहे. आपला व्यापार हे आपलं जग आहे, आपलं समाज आपलं जग आहे, आपले नातेवाईक आपले जग आहे, आपला व्यवसाय आपलं जग आहे, आपलं नोकरी आपलं जग आहे. आपण बोलता बोलता म्हणतो ना हेच माझं जग आहे, या जगात मी रमतो सुखतो, बाकी काही नको मला. पण देवाने सांगितलं सृष्टीमध्ये याच्यामध्ये काही जरी केलं तरी तुम्हाला मुंचन होणार नाही. याच्यामध्ये म्हणजे कशामध्ये? सृष्टीमध्ये. तुम्ही फक्त विचार केला सृष्टीमध्ये म्हणजे ह्या सृष्टीमध्ये. या सृष्टीचा काय विचार करता? तुमची सृष्टी कोणती, तुमचं जग कोणतं हे ओळख. तुमचं घर तुमचं जग आहे, तुमचं जीवन तुमचं आयुष्य हे तुमचं जग आहे, तुमचं कुटुंब हे तुमचं जग आहे. आणि ह्या जगामध्ये तुम्ही काही केलं तरी परमेश्वराच्या प्राप्तीला तुम्ही जाणार नाही, जाऊ शकत नाही. कौने करणे मुंची देणं, कशाने होणार नाही. मग कशाने होईल मुंचन, कशाने होईल प्राप्ती, कशापर्यंत जाता येईल, कशाच्या साधनाने आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचता येईल? एक आहे परमेश्वराने. हा एक परमेश्वर आपल्याला जाणून घ्यावा लागेल, समजून घ्यावा लागेल. तो कोण परमेश्वर? तो तर समजला स्वामी श्री चक्रधर, श्रीकृष्ण महाराज, दत्तात्रय महाराज, चक्रपाणी प्रभू महाराज, गोविंद प्रभू महाराज. परंतु परमेश्वराने सांगितलं एक आहे परमेश्वर. तो एक परमेश्वर जो उभय दृश्य अवतार आहे, जो जीव उद्धरण्याचं व्यसन घेऊन आपल्यापर्यंत पोचलाय, जो आपल्या बोधाला आणि बोधशक्तीला त्यांनी प्राप्त आपल्याला करून दिलेला आहे, तो परमेश्वर आपल्याला बघावा लागेल. त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल. त्यांनी सांगितलेलं धार्मिकता आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल. ती आचारावरती आपल्याला, त्या रस्त्यावरती आपल्याला चालावं लागेल. म्हणून एक परमेश्वर कोण? ते स्वामी श्री चक्रधर. हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार परमेश्वराने जोडलेला आहे. हे सकळ जीवाचं चिंतन करताय. सारं जग परमेश्वराचं परिवार आहे. तुम्हाला कालच सांगितलं की जसं तुमचं जग आहे, तुमचं विश्व आहे, तसं परमेश्वराचं एक जग आहे, ते बी परमेश्वराचं एक विश्व आहे. ज्याप्रमाणे तुम्ही सकाळी उठतात आणि दिवसभर तुम्ही तुमच्या कामाला लागतात, कौटुंबिक सुखाच्या पाठीमागं लागत असताना ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या करायला सुरुवात करतात, तसं परमेश्वराचं कुटुंब काय आहे, परमेश्वराचा परिवार कोण आहे? अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांडाच्या व्यापाराला परमेश्वर लागलेले आहे. कोणाला कुठं, कोणाला कुठं, कोणाला कसं, कोणाला कोणत्या पद्धतीनं हे फॉलो करायचं काम परमेश्वर या शक्तीद्वारे करत असतात. आपल्या या जगामध्ये राहत असताना परमेश्वर प्राप्ती आपल्याला होणार नाही. आपल्या जगातून आपल्याला बाहेर पडावं लागेल. तुम्ही भक्तीचा विचार करताय, देवतेची भक्ती, मग आंतर बाह्य या साऱ्या भक्तीतून परमेश्वर प्राप्त होणार नाही. हा शास्त्रातून, पण शास्त्राच्या अलीकडं आपलं एक विश्व आहे. त्या विश्वातूनही तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तेव्हा शास्त्र कळेल, तेव्हा शास्त्र समजेल. आणि शास्त्राच्या पलीकडचा परमेश्वर कोण आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. त्या परमेश्वराने आपल्याला जो बोध दिला आहे, म्हणजे अवतरण केलं आपल्या जीवनामध्ये, आपल्या विश्वामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, त्यामुळे आपल्याला परमेश्वर कळाला. त्या परमेश्वराने दिलेलं संविधान म्हणजे आज्ञा पाळण्यासाठी जो आदेश दिलेला आहे त्याचं आपल्याला दास्य करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला आचार करावा लागेल, आचाराच्या बाजूने विचार करावा लागेल. आणि आचार कोणता? आपल्या जीवनातला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. मग आपली विचाराची बदल. काल आपण वाईट बोलत होतो, आपल्याला गोड बोलावं लागेल. काल आपण अनैतिक वागत होतो, अनैतिक पैसा कमवत होतो, अनैतिक व्यापार करत होतो, खोटं बोलत होतो, भामटेपणा करत होतो, आपल्याला बदल करावा लागेल. काल आपण नपाळतं पाळत होतो, कटिंग दाढी करताना शनिवारी करायची नाही, सोमवारी करायची नाही असं समजत होतो, जाणत होतो, ते आपल्याला सोडावं लागेल. उपास तापास व्रत वैकल्य किती करत होतो, सोमवार आला, मंगळवार आला, बुधवार आला, शनिवार आला, चतुर्थी आली, एकादशी आली, कितीतरी करत होतो की नाही, ते आपल्याला सोडावं लागेल. त्याच्या अगोदर आपण काय करत होतो, वडाला फेऱ्या पण मारत होतो की नाही, ते बंद करावं लागेल. आता वडाला फेऱ्या का बरं मारतो आपण? हा पती आपल्याला किती दिवस मिळावा म्हणे, किती जन्म? अहो मिनिटाचं जमत नाही तुमचं, तुम्ही 7 जन्म मागताय. सकाळी भांडल, दुपारी बरण, संध्याकाळी परत बिघडलं. हे ऋतवैकल्य सारे देवी देवतेचे सोडावं लागेल की नाही?
कालचा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, आजचा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. कालच्या याच्यातून निघून आजच्या याच्यात आपल्याला यावं लागेल. आजच्या जीवनावरती भविष्यकाळ, उद्याचा दिवस ठरलेला असेल. हे ऋतुवैकल्य आहे, हे कर्मकांड आहे, विधी आहे. हे सोडणं म्हणजेच आचाराच्या बाजूनी पहिलं पाऊल टाकणं. काल तुम्ही कोणत्या तरी व्यक्तीकडे दोषाने पाहत होते, त्वेषाने पाहत होते, रागाने पाहत होते, मनात कटुता ठेवून पाहत होते. मानसिकता आपली गढूळ होती त्याविषयी. आपल्याला ती शुद्ध करावं लागेल, बदलावं लागेल. तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि तो बदल आचाराशी निगडीत आहे. गोड बोलणं, सत्यात जेव्हा होणं, भांडण न करणं, अन्य वार्ता, आपल्या आवडीचा विषय ते सोडणं, हा परमेश्वराला अपेक्षित असलेली दास्य आहे. अपेक्षित असले दास्य म्हणजे तुम्हाला एकच माहिती आहे, पदयात्रा आली का मग त्यांचं जेवणाची व्यवस्था करणे, राहण्याची व्यवस्था करणे, साधू संत आले त्यांची व्यवस्था करणे, कुठं स्थानावर गेले तिथलं सेवना करणे, क्रिया करणे, विडे वाहणे, हेच दास्य तुम्हाला माहिती आहे. हे तर बाह्य अंगाचं दास्य झालं, पण परमेश्वराला अंतरांगाच्या दास्याची अपेक्षा आहे. आपल्या जीवनातला बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. नुसतं हे केल्याने जर परमेश्वर प्राप्त झालाच असता तर आपला धर्म इतकं सोपा धर्म या जगात कोणताच नसता. उठायचं आणि दररोज सकाळी विडे व्हायचे, देव भेटलास, किती सोपा आहे. ऐक काही, तुम्हाला जर आता मी म्हटलं की उद्यापासून तुम्ही सकाळी उठून अभ्यासाला लागायचं, तुम्ही लागायला त्याची काही गॅरंटी नाही, ते कंटिन्यू ठेवायला त्याची काही गॅरंटी नाही. पण तुम्हाला जर म्हटलं उद्या सकाळी उठल्यानंतर पहिला देवाला विडा ठेवायचा, तर तुम्ही सेल्फी काढून मला दररोज पाठवाल, बाबा आज विडा ठेवला आहे की नाही. आपण सोपं बघतो, सोपं, त्रास नको, कष्ट नको. परंतु परमेश्वराचा दास्यामध्ये कष्ट दडलेला आहे. त्या कष्टामध्ये आपला कर्मनाश दडलेला आहे. तुम्ही आता चालत आलेला, ती भावना, तुमचा हेतू कोणता, काल मी तुम्हाला सांगितलं. तुमचा भाव काय, तुमचा हेतू काय, त्याच्यानंतर त्याच्यावरती तुमचा कर्मनाशाचा प्रकार ठरलेला असतो. तुम्हाला मानसिक त्रास होतो, शारीरिक त्रास होतोय. आयोजक सारे सतत धावत असतात, नरेंद्र दादा आहे, उमेश दादा आहे, सतत धावत असतात. तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आमचे नितीन दादा सांगतात उमेश दादाला, तुम्ही लाईव्ह पाठवा, तुम्हाला जिथं आहे तिथं आम्ही पोचतो, वेळेत पोचतो. ते म्हणतात नाही, आम्हीच येतो तुम्हाला घ्यायला. ही तळमळ आहे, ही आवडी आहे. आवडी मनाच्यामध्ये निर्माण करायला भक्तीची ओढ, आणि भक्तीमध्ये प्रेम, आणि प्रेमाच्या पाठीमागे ज्ञान गरजेचं असतं. आपल्याला ज्ञान आहे परंतु आवडी नाही आहे. याचा अर्थ ज्ञान खरंच आहे का? ते ज्ञान कोणत्या प्रकारचं आहे? कोरडं ज्ञान, शाब्दिक ज्ञान, शब्दांनी आपण जाणतो, लीळा सूत्र सर्व जाणतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला जो परमेश्वराने अपेक्षित केलेला जो बदल आहे, आचार्यांमध्ये बदल घडला, माईम भटांमध्ये बदल घडला, महादायसांमध्ये बदल घडला, तो सहजासहजी घडला का? त्यांची निर्णय क्षमता त्यांना त्या बदलापर्यंत घेऊन गेली. निर्णय घेतला त्यांनी, कोणत्या वेळी तरी निर्णय घ्यावा लागेल, आणि तो निर्णय परमेश्वराच्या प्राप्तीचा, आपला उद्देश, आपलं टार्गेट आपल्या नजरेसमोर ते आपल्या समोर येणं हे गरजेचं आहे. आणि त्यानंतर बदल घडत असतो, आणि हे बदल आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते आपल्याला शोधावं लागेल. परमेश्वराने आचाराच्या दृष्टिकोनातून अनेक सूत्र सांगितलेले आहे. त्याच्यावरती महिन्याच्या पोथ्या चालतात, आणि महिन्याच्या पोथ्या आपण ऐकतही असतो, तिथं क्रिया पण करत असतो. ज्ञान खूप मोठं आहे, परंतु ते ज्ञान जर घ्यायला गेलो तर आपल्या बुद्धीची ताकद तेवढी आहे का, कुवत तेवढी आहे का? आपल्या बुद्धीची कुवत आपल्याला ठरवावं लागेल, कॅपॅसिटी आपल्याला ठरवावं लागेल, आणि आपण काय करायचं आहे हे आपल्याला शोधावं लागेल. म्हणून आपण दास्य करायचं तर कोणतं करायचं, कसं करायचं, आणि त्या करण्यातून परमेश्वरापर्यंत आपल्याला कसं जाता येईल हा विचार करून आपल्याला पुढं सरकावं लागेल. पण आपल्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी आहे, जे भूत आपल्या डोक्यामध्ये घुसलेले आहे ना, ते आपल्याला भूत काढावं लागतील, ते अज्ञानाचे. आज आपण जर बघितलं तर भूत हा शब्द जर आपल्यासमोर आला की आपल्याला रात्री लागणारच भूत समजतं, परंतु आपल्याला दिवसा भूत लागलेलं आहे. हे अज्ञानाचं भूत हे दिवसा लागतं, कर्मकांडाचं भूत, विधीचं भूत हे दिवसा लागत असतं. त्यातून आपल्याला बाहेर पडल्यानंतर आपल्याला रात्रीच्या भूताची भीती वाटणार नाही, हे लक्षात घ्या. कारण परमेश्वराचा धर्म हा निर्भयतेकडे नेत असतो, निर्भयतेकडून परमेश्वराकडे नेत असतो. मला अचूकपणे सांगायची इच्छा होते की बाबा नेमकं सांगा काय, कोणत्या रस्त्याने तुम्हाला घेऊन जावं, आणि त्या रस्त्याने जात असताना
तुम्हाला योग्य रस्ता सापडला की त्या परमेश्वराची आवडी तुमच्या हृदयामध्ये निर्माण व्हावी, तोची व्हावा, तोची भेटावा हा भाव निर्माण व्हावा. म्हणून दास्याच्या बाजूने आपण जर विचार केला तर ते दास्य कोणतं सन्निधानातलं, ते सन्निधान परमेश्वराच्या आचरणाशी निगडीत आहे ना. आचार कोणता हे तुम्ही आता शोधा. सूत्रपाठात गेल्यानंतर असे काही सूत्र आहे का जे आज या मिनिटाला मी कोणते पाळू शकतो याचा एक संग्रह तुम्हाला करावा लागेल. तो संग्रह त्या नियमाशी, त्या आपल्या जीवनाशी बांधून चालावं लागेल. शास्त्र ज्ञान कशामध्ये भेटल तिथं जावं लागेल, शोधणी करावं लागेल आणि त्या शोधणीतून मग आपल्या जीवनामध्ये ते उतरावं लागेल. आपल्याला कोणता पदार्थ आवडतो त्यानुसार आपल्या डोक्यामध्ये रेसिपी तयार होते. तसं परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, पण ती रेसिपी आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये जावं लागेल, त्या अभ्यासक्रमातूनच आपल्याला ते घ्यावं लागेल. आता ते दास्य करायचं तर कोणत्या हेतूने करायचं, कोणत्या भावनेने करायचं. परमेश्वर दासीचा दृष्टांत देऊन आपल्याला ते समजावतात. एक दासी असते, ती दासी आपल्या नोकराची, आपल्या मालकिनीची अशी सेवा करते की मी नोकर आहे असं स्वतःला समजत नाही, काहीतरी पगार भेटतो असं मी समजत नाही. ती म्हणते माझं कर्तव्य, माझं हे घर आहे. आपलेपणाने जे बी करायचं ते करण्याचा प्रयत्न करते आणि ती मालकिनीला सुद्धा जाणीव होते की ही ह्या घराला स्वतःचं समजते. ती स्वतःला नोकर समजत नाही, मी पगार देते म्हणून ती नोकरी करत नाही, ती आपलं म्हणून करते. म्हणून परमेश्वराने या दासीच्या दृष्टांतातून आपल्याला एक सिद्धांत सांगितलेला आहे. दास्य तर करायचं आहे, पण कसं करायचं आहे, हेतूविन दास्य करायचं आहे. दृष्टपर स्वार्थाच्या पलीकडचं जाऊन दास्य करायचं आहे. हेतून केलेलं जे दास्य आहे ते परमेश्वराला अपेक्षित आहे आणि ते आचरणाशी निगडीत आहे. जेव्हा हेतू तुटतो, भाव तुटतो, तेव्हा अदृष्ट भाव निर्माण होतो आणि तोची व्हावा, तोची भेटावा इच्छा निर्माण होते. हेतून सकाळी जे बी दास्य कराल तुम्ही ते हेतूविन केलं पाहिजे. आज हेतू व्यतिरिक्त आपला धर्मच नाही आहे. दृष्टपर धार्मिकता करणाऱ्यांची संख्या 99%. ती दृष्टपर भक्ती ही देवतेचीच भक्ती आहे. त्याच्यामुळं ती जी भक्ती त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर हेतू तुटला पाहिजे. आणि हेतू परमेश्वरा प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वर समजल्यानंतर येत असतो. पूजनीय भांडारेकर होते. भांडारेकरांना परमेश्वर भेटल्यानंतर 16 वर्ष सन्निधान, कोणताही प्रश्न विचारला नाही, कोणतंही ज्ञान निरूपण देवानी त्यांना खूप जास्त केलं नाही, परंतु दास्य त्यांनी केलं आणि दास्यातून परमेश्वराची त्यांना काय भेटलं, शेवटी स्वतःची मांडी भेटली. हे दास्याची ताकद आहे. परंतु हे दास्याची ताकद भेटल्यानंतर सुद्धा, त्या ताकदीतून परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर सुद्धा परमेश्वर म्हणतात तुमची काळवंचना करू का, तुमचं जे मरण आलेलं आहे त्या मरणातून तुम्हाला काढू का. ते म्हटले जेव्हा मला परत जीवन भेटेल, नरदेह भेटेल, तेव्हा तुम्ही भेटाल आणि तुमची मांडी भेटेल का, त्याची काही गॅरंटी नाही. देवा तर अनर्जित दाता आहे. देवाला अशी कोणती गोष्ट आहे का ज्याची गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु ते तुमच्या विचारावरती, तुमच्या कृतीवरती, तुमच्या कर्मावरती, तुमच्या आचारावरती, तुमच्या त्यागावरती अवलंबून असेल. म्हणून त्यांनी ते नाकारलं. ते म्हटले हे जर भेटत नसेल तर मला ते काय करायचं. या चरित्रामध्ये गेल्यानंतर हे जे साधक आहे त्यांच्या जीवनाकडे आपल्याला बघावं लागेल आणि त्या बघितल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यावा लागेल. सगळे दास्य हेतूविन कीजे, ते हेतूविन केलेले दास्य त्यालाच परमेश्वर म्हणतात जन्म देणे आहे. परमेश्वराने आपल्याकडून पदार्थ नाही मागितले, वस्तू नाही मागितली. परमेश्वर काय म्हणतात, एक जन्म येथे दे. या जन्माचं काय घेऊन पडले म्हटले, या जन्माचं काय अनुपत्ती पडली असते, ऐसे अनंत जन्मे गए वाया गेले म्हटले. कशाला दिले हे देव आपल्याला भूतकाळ आपलं सांगतात. मिळीला दिले, संसाराला दिलं, प्रपंचाला दिलं, शेतीला दिलं, व्यवसायाला दिलं, नातेवाईकांना दिलं, या सुखाला दिलं. एक जन्म दीजो का मा, काय होईल ते पाहिजे. परमेश्वर आव्हान करतात, एक फक्त जन्म द्या. आता एक जन्म आहे का आपल्याकडं. कारण आपली जर वयाचं बघितलं तर 50% तर आपला आटोपलेला कार्यक्रम आहे. राहिलेल्या 50% उतार वय आहे, मग BP आहे, शुगर आहे, मुलांची जबाबदारी आहे, मुलींची जबाबदारी आहे आणि त्यांचे लग्न झाले तर परत त्यांचे नातू नाती आपले जे आहे ते खेळवायचे आहे. आहे कुठं जन्म. परंतु परमेश्वर सोपातलं सोपात तत्त्वज्ञान सांगून आपल्याला त्यातून काढायला लागतात, निघायला लावतात, विचार करायला लावतात.
का हेतुविन दास्य जर केलं तर तेच सकळही दास्य ते जन्म देणंच आहे म्हटले. तुम्ही या पदयात्रेत हेतुविन जर आलेले असेल, देवाच्या शोधनी कारणे आले असेल, देव मिळावा हे आले असेल, आमचा कर्मनाश व्हावा, अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, या भावनेने आले असेल आणि ती तळमळ जर करत असेल तर हेच परमेश्वराला अपेक्षित आणि याला जन्म देणं म्हणतात. जे बी तुम्ही कराल हेतुविन कराल तर जन्म देणं होईल. जन्म तर द्यायचा आहे, जन्म तर देतोय आपण, कुठं देतोय आणि कशाला देतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याची दास्य करायचं आहे, परंतु कशा पद्धतीनं करायचं आहे? वेचलेपणाने, आवडीपणाने. वेद तोची व्हा तोची भेटा या उद्देशाने, या भावनेने करायचं आहे. वेचलेपण आणि तीच तुमच्यासाठी सामुग्री आहे. तुम्हाला कोणत्या पदार्थांची घेण्याची गरज नाही. जड पदार्थांनी तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. परमेश्वराला काय कमी आहे? अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, त्या देवाला आपण काही देऊ शकतो का? तर ते देवाला देण्यातूनच आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि अनेक वेळातून आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. गदो नायकाची लीळा आपल्यासमोर पक्षकारांनी किंवा साहित्यकारांनी आणण्याचा काय उद्देश आहे? ते गदो नायक कोण होते? राजाचे खजिनदार होते. त्यांच्याकडे श्रीमंती कमी होती का? आणि अनेक त्या श्रीमंतीच्या माध्यमातून परमेश्वराला विनंती करून गेल्यानंतर त्यांना घेऊन गेल्यानंतर अनेक रत्नांनी, हिरे, माणिक, मोत्यांनी परमेश्वराची त्यांनी पूजा केली. अनेक मोठ्या मोठ्या द्रव्यांनी पूजा केली. आणि समोर बसल्यानंतर देवाला विचारतात की माझ्याकडे अजून आहे, कितीतरी आहे, अनमोल असे रत्न आहे, त्यांनी मला देव होईल का? देव म्हणतात द्रव्य संपत्तीनं देव होत नसतो, होणार नाही. आणि आपण द्रव्यातूनच परमेश्वर प्राप्तीच्या गोष्टी करतोय, परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करतोय. द्रव्यातून जर होणार नाही तर मग कशातून होणार आहे? म्हणले राजे राजवाडे यांना देव नको आहे का? आणि यांच्याकडे श्रीमंती कमी आहे का? यांच्याकडे द्रव्य कमी आहे का? यांच्याकडे पैसा कमी आहे का? तरीही त्यांना भेटणार नाही. तुम्हाला कुठून भेटणार? आपण त्यातूनच. म्हणून अचूकपण परमेश्वर कशातून आपल्याला भेटणार आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपलं निरेतुक हेतुविन दास्य आणि वेचलेपणाने आवडीपूर्वक जे दास्य आहे ते परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि हेच वेचलेपण कशा पद्धतीनं करायचं आहे? एकाच गोष्टीतून तुम्हाला करायचं आहे का? त्यासाठी परमेश्वराने चाटशियेचा दृष्टांत सांगितलाय. चाटरी कशाला म्हणतात? तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरतात बघा. काय पळी असते ना, एक पळी असते जिला अशी गोल आणि दांडा असतो. काय म्हणतात त्याला? रवी नाही, काय म्हणतात? चमच्यासारखंच पण मोठा चमचा थोडक्यात, हां का नाही? बरं ठीक आहे, आता तुमच्या डोक्यात आलं ना, तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. बाकी काय आहे ते तुम्ही ठरवा. आता ती कशासाठी वापरतात? तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी वापरतात बघा. ती भाजी हलवण्यासाठी वापरतात, चपात्या उलट्या पालट्या करण्यासाठी वापरतात. आलं का लक्षात? आला? अजून कशासाठी वापरतात? आता चुली नाही आहे त्याच्यामुळे त्या चुलीचा राख इकडं तिकडं करायला सुद्धा ते दांडे वापरायचे जुने लोक. काय म्हणतात इकडं? सराटा म्हणतात. ठीक आहे, काय म्हणायचं ते म्हणा, फक्त ती वस्तू तुमच्या समोर आणा, डोळ्यासमोर आणा. म्हणजे एकच वस्तू. सांगण्याचं तात्पर्य काय? पक्षकारांचं दृष्टांत परमेश्वराने सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ती जी एक वस्तू आहे ती अनेक ठिकाणी तुम्ही वापरल्या जाते आणि ती अनेक ठिकाणी तुमच्या उपयोगी पडते. अशी एकाच वस्तूला उपयोगी पडत नाही ती. तसं तुमचं जीवन जे दास्य करण्याचा भाव तुम्ही कुठूनही कशातूनही कळीपले सगळीकडे. ज्ञानाची वेळ आली, ज्ञान घेण्याची तुमची तयारी असली पाहिजे. आचाराची वेळ आली, आचाराची तयारी असली पाहिजे. दास्य करण्याची वेळ आली, दास्य करण्याची वेळ असली पाहिजे. सत्संग ऐकण्याची वेळ आली, सत्संग ऐकण्याची असली पाहिजे. नाही तर काही नाही, मला हेच आवडतं, मला तेच आवडतं. सगळीकडे जे उपयोगात पडल आणि मग कशातून परमेश्वर तुम्हाला घेऊन जातील हे मात्र परमेश्वरच जाणे. परमेश्वराला येन केन प्रकारे कोणत्याही कसंही कुठंही कधीही तुम्हाला फक्त या दुःखातून काढायचं, हा एकच टार्गेट परमेश्वरासमोर आहे. परमेश्वराने आपली निवड केलेली, या दुःखात आपण जाऊ नये. ते दुःख परमेश्वराला बघवत नाही, म्हणून परमेश्वराने आपली निवड करून येनकेन प्रकारे कुठं केव्हा कधी केव्हा हा येईल याचा विचार फक्त परमेश्वर करताय. पण आपण परमेश्वराच्या प्राप्तीचा विचार करतो का? आपण कशा कशाचा विचार करतो? कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करतो? म्हणून जे जाणती, ज्याला जाण आहे या परमेश्वराच्या प्राप्तीची, परमेश्वर कोण आहे, तो समर्थ कसा आहे, त्याला जो जाण आहे ना, जाणते विखो सुखात येणे दी.
या सुखामध्ये, या सांसारिक सुखामध्ये तो रमत नाही, या विषयामध्ये तो रमत नाही. त्याला आवड नसते, त्याला इच्छा नसते, पण मजबुरी असते म्हणून तो राहत असतो. जाणता जो माणूस आहे तो कुठे राहत नाही. जसं कुत्र्याचं तुम्हाला काल उदाहरण दिलं, त्याला इथंच बरं वाटेल तिथं बरं वाटेल, तो एका ठिकाणी कुठं स्थिर राहत नाही. तसा हा जाणता जो आहे जीव, जो सद्भक्त आहे, कुठं देव भेटेल, इथं भेटेल तिथं भेटेल, याच्याकडून भेटेल, याच्यातून भेटेल, या सत्संगातून भेटेल, या ज्ञानातून भेटेल, या सूत्रातून भेटेल, या लीळेतून भेटेल, याची धडपड सतत चालू असते, तळमळ चालू असते. ती तळमळ आपल्या जीवनामध्ये निर्माणच होत नाही. तळमळ आपली कशाची आहे की मी आता हे स्थान केल्यानंतर मला काय भेटेल, साधू संतांना क्रिया केल्यानंतर मला काय भेटेल, त्यातून तर संकल्प आला, संकल्प घ्या, कशासाठी संकल्प घ्या, आम्हाला काहीतरी भेटलं पाहिजे. सारं आपल्याला मिळवण्यासाठी आहे. देवाने सारं तुम्हाला देण्यासाठी निर्माण केलं आहे आणि आपण ती धडपड करतोय आम्हाला मिळवायचं. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का, तेवढी योग्यता आहे का, तेवढी पात्रता आहे का मी देवाला मिळवेल आणि मी देवाचं ज्ञानाच्या प्रेमाचे साधनं मिळवेल? नाही, परमेश्वराच्या कडेने ते झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ते कडेने होत नाही तोपर्यंत परमेश्वराचा स्वीकारही होत नाही, स्वीकार होत नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये बदल होत नाही. मी बघतो 50 वर्ष उपदेश घेतला, दरवर्षी 2-2, 4-4 ठिकाणी पंक्ती असतात, क्रिया असतात, परंतु बदल मात्र व्यक्तीमध्ये काहीच झालेला नाही. 50 वर्षापूर्वी असा आहे, आजही तसाच वागतोय, तसाच बोलतोय, तसाच राहतोय, तसाच बसतोय. तोच अहंकार, तेच अज्ञान. मग त्या 50 वर्षात त्यांनी केलं काय? तर त्यांनी त्याच्या कडेने केलं, त्याच्या हेतूने केलं, त्याच्या भावनेने केलं, त्याच्या स्वार्थापोटी केलं आणि त्याला लागत असणारं म्हणून त्यांनी त्याच्या उद्देशासाठी, त्याच्या सुखासाठी केलेलं आहे. परमेश्वरासाठी जेव्हा तुम्ही करायला उठाल तेव्हा मग परमेश्वर स्वीकारात पाडत असतो, तेव्हा परमेश्वर कार्याला लागत असतो. परमेश्वराची जी टीम आहे, अनंत देवता, 81 कोटी 1.25 लाख 10 देवता, ही जी टीम कधी कार्याला येते, कधी कामाला लागते? ज्यावेळेस परमेश्वराच्या उद्देशाने तुम्ही उठाल, निघाल, पळाल, त्याच वेळेस लागते. म्हणून तुम्ही परमेश्वराला कधी कधी आठवायचं आहे, कुठं कुठं आठवायचं आहे हे आजकाल बघ आपण बघितलं. 3 ठिकाणी आठवायला लावलं. कुठं कुठं? मग काल संध्याकाळी जेवताना आठवण आली का कोणाला? नक्की आली. काल काय पदार्थ खाला तुम्ही? काल संध्याकाळी काय खाल्लं? काय खाल्लं? मसाले भात खाल्ला. आणि त्याच्याबरोबर हे आठवतं, याचा अर्थ तुम्ही देवाला आठवलं नाही. तुम्हाला आठवलं नाही पाहिजे पदार्थ, कारण तुम्ही परमेश्वराला आठवत होते. जीव हा एखादी आहे. सिद्धांत काय सांगतो? जीव हा एखादी. तुम्ही जेवण करता करता स्मरण करत होते आणि स्मरण करता करता जेवण करत होते. तुम्ही जेवण करता करता स्मरण करता का स्मरण करता करता जेवण करता हे ठरवा पहिले. स्मरण करता करता जेवण करत असाल तर जेवणाचा पदार्थ तुम्हाला आठवणार नाही, आणि जेवण करता करता स्मरण करत असाल तर देवाचं स्मरण आठवत नाही, मात्र पदार्थ तुमच्या पक्का लक्षात राहील की काल काय खाल्लं, काल सकाळी काय खाल्लं, परवा संध्याकाळी काय खाल्लं, हे सारं आठवतंय. याचा अर्थ तुम्ही स्मरण करता करता जेवत नाही. स्मरण करता करता तर गप्पा मारतो. एका ठिकाणी मी गेलो, मी म्हटलं बायांना आहे ना पहिले, स्त्रियांना भगिनींना पहिले जेवायला द्या. हा अन्याय म्हटलं त्यांच्यावरती. देवाने अभिमान घेतला. जीव आणि जीवल्या काय वेगळा आहे का म्हटले, आणि तुम्ही स्त्रियांना शेवटी नंतर बसायला लावतात. म्हटले बाबा रिस्क घेऊ नका. म्हटले का बरं? अहो म्हणे त्यांच्या जेवणाला गप्पा मारता मारता जेवण करत असल्यामुळे 1 तास लागेल, तुम्हाला 1 तास थांबावं लागेल आणि सारे माणसं 1 तास थांबावं लागेल. म्हणलं यांच्या जेवणाला, माणसांच्या जेवणाला 15 मिनिटं म्हणले गाडायला लावा. आपण स्मरण करतो ना, गप्पा मारतो. ती सवय आपल्याला जेवणात तर नाही, गप्पा मारतो. जेवण करायचं आहे खाली आपण मान घालून जेवण करायचं, स्मरण करता करता जेवण करायचं. चाटशियाचा दृष्टांत कशाला सांगितला देवानी? तुमचा सतत वेच, सतत आवडी, सतत वेद निर्माण झाला पाहिजे. त्या अन्नामध्ये सात्विकता कधी निर्माण होईल, त्याचा परिणाम तुमच्यावरती कधी होणार नाही, तेव्हा तुम्ही स्मरण करता करता परमेश्वराला आठवत आहे. थकले, बसले, देवाला आठवलं पाहिजे. झोपले, देवाला आठवलं पाहिजे. काल झोपले तुम्ही तेव्हा देवाला आठवलं का? पडल्या पडल्या कोणाला झोप आली सांगा बरं? कसे काय देवाला आठवले म्हणता? देव आठवला तर तुमची झोप उडाली पाहिजे, झोपच यायला नाही पाहिजे. कधी पहाटे 3 वाजतील आणि मी परत स्मरण करेल आणि परत कधी पदयात्रेला लागेल, हा वेच, ही आवडी जर तुम्हाला निर्माण झाली तर तुम्ही पडल्या पडल्या, कारण थकलेले होते, पडल्या पडल्या तुम्ही लगेच झोप आली तुम्हाला. दिवसा हे आयोजक तुम्हाला याच्यासाठी झोपू देत नाही, कारण रात्री तुम्ही गप्पा माराल. मग जेवणानंतर लगेच म्हणता चला चला चला, नरेंद्र दादा, उमेश दादा ठरलेले, चला चला वेळ झाला, पुढचा रन काटायचा आहे आपल्याला. तर या साऱ्या ज्या गोष्टी आपण समजून घ्यावा लागेल.
आपण सुखाच्या पाठीमागं लागलो नाही ना. सुख पाहिजे आपल्याला, प्रत्येक गोष्टीत सुख पाहिजे. गरम वाटलं फॅन, थंडी वाटली ब्लँकेट, अजून काय काय, पावसाळा आला आपल्याला लगेच छत्री, संरक्षण, सुख साधनं आपल्याला पाहिजे. पदयात्रेत येता येता तुम्ही कोण कोण गाडीत बसतं, परंतु उमेशदादांनी मला सांगितलं आज कोणीच गाडीत बसलं नाही. म्हटले तुमच्या कालच्या व्याख्यानाचा परिणाम झालेला दिसतो. म्हटले दररोज तुम्ही बसता पण आज कोणीच बसलं नाही. बरोबर ना? तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आता तुम्हाला आवडी निर्माण झाली, वेच निर्माण झालेला आहे. आणि काय सांगावं, 7 तारखेला किती दीक्षा होईल काय गॅरंटी नाही. कारण आवडी परमेश्वराला प्राप्त करते, आवडी परमेश्वराला वेच निर्माण करते. आचार्यांना आवडी निर्माण झाली, थकलेले होते 2 दिवसाचे आचार्य, परंतु जेव्हा उठले तेव्हा चालत चालत रात्र परमेश्वराला जाऊन भेटले. आवडी. आणि ह्या आवडी आपल्याला, हे सुखाच्या व्याख्या आपल्याला बदलावतात, नजर आपल्याला बदलावत असते. आपल्याला काहीच वाटत नाही, आपलं अस्तित्व आपण विसरून जात असतो. सुख साधने देव न पाहिजे, सुख साधनांनी देव प्राप्त होत नसते. म्हटले कष्टाने देव प्राप्त होतं. आता मग कष्ट काय करायचे? दररोजच पायी चालायचं, दररोजच पळायचं, दररोजच घाम काढायचं असं नाही. कष्ट शास्त्राचं, ज्ञानाचं ते काढून आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचं, आणि ते करण्यासाठी जो जो त्रास होईल तो सहन करण्याची ताकद आपली असली पाहिजे. देवाने स्पष्ट सांगितलं आहे की एक मुलगी आहे. म्हटले ती मुलगी लहानशी मोठी होते, लग्नाची वेळ येते, तिचं आईवरती काही प्रेम नसतं, बापावरती प्रेम नसतं, भावावरती नसतं, मामावरती नसतं, मावशीवर, सर्वांवर असतं. पण एक विशिष्ट वयात आल्यानंतर तिचं लग्न करणं हा एक संस्कार असल्यामुळं, ते कर्तव्य असल्यामुळं तिला त्या एका नवऱ्यासाठी 5 सोडावं लागतं. सोडते का नाही? ती तिकडे गेल्यानंतर तिचं किती मोठं लग्न केलं आणि किती ती सुशिक्षित असली, किती नोकरी असली, तिथं काय लगेच चांदीचा पाट असतो का तिच्यासाठी? आज थोडा फरक पडलेला आहे. पूर्वी ती गोष्ट वेगळी होती, आज फरक पडलेला आहे. आज त्यांना टेन्शन असतं की येणारी मुलगी कशी आहे. पूर्वी वेगळं होतं. त्याच्यामुळे तिथं 5 वागांचा जाच तिला सहन करावा लागायचा. परमेश्वर म्हणतात मी कोण आहे? या विश्वाचा पती, या विश्वाच्या पतीसाठी तुम्हाला विश्वाला सोडावं लागेल, विश्वाचा जाच घ्यावा लागेल. जाच घेणं म्हणजे काय की आपण धर्मावरती चालत असताना अनेक अडथळे निर्माण होत असतात, अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं ध्येय गाठण्यासाठी क्षणोक्षणी, पावलोपावली, शांततेने, सातत्यपूर्ण परमेश्वराचं आपल्यातलं अंतर कमी करण्यासाठी चालत राहणं, आणि ते चालत असताना परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक अडचणी निर्माण होतात, त्यावरती मात करणं. याच्यामध्ये काय असायला पाहिजे? आपली आवडी. आवडी ही अर्थता. आरती करून येतीची दशीची धरिली पुरे. देवाने सूत्र सांगितलेले एक सुंदरपैकी. अशा सूत्रांची जर तुम्ही मांडणी करून घेतली ना, तर तुम्हाला धर्म इतका सोपा, सरळ आणि सुपर हायवे वाटेल. तुमच्या मनामध्ये भीती, न्यूनगंड राहणारच नाही. सुपर हायवे. आरती करायची म्हणजे अर्थता करायची, परमेश्वराच्या प्राप्तीची अर्थता, वेच. आणि ती अर्थता करून येतीची दशी म्हणजे एक वचन पकडलं तरी परमेश्वर म्हणतात तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. एक वचन, आणि एक वचन तर तुम्ही करू शकता, विशेष नाही. देव एकदा असेच नदीतून, नाल्यातून जात होते. 2-3 लीळा आहे. पंचवटीची, नाशिकची पण ती लीळा आहे. सारंग पंडिताच्या बाबतीत सुद्धा तसं घडलेलं आहे. आता देव इकडून लगेच तिकडं, परंतु जे जीव आहे त्यांना पाण्यात उतरावं लागलं, पाण्यात बुडायला लागले. आणि बुडायला लागल्यानंतर त्यांनी अर्थतेने आवाज दिला, देवा देवा आम्ही बुडतो का काय? देवानी काय उपरनं टाकलं, टच झालं नाही, स्पर्श होताच न होताच ते डायरेक्ट इकडं आले. सारंग पंडिताला हात दिला, टच स्पर्श होताच न होताच सारंग पंडित इकडं आले. आश्चर्य वाटलं त्यांना, कसं काय? म्हणजे तुम्ही आमची जशी धरली अशाच अर्थतेने जर तुम्ही आम्हाला शरण आले, अशाच अर्थतेने तुम्ही आम्हाला आवाज जर दिला, तर तुम्हाला कळणार पण नाही या दुःखातून, या संसारातून तुम्हाला आम्ही कसं काढेल. बघा, आपल्या संसाराची अडचण आपल्याला वाटते, हे अवघड आपल्याला वाटतंय. परमेश्वरासाठी काही अवघड आहे का? परमेश्वरासाठी काही अशक्य आहे का? तो अनार्जित दाता आहे, परंतु आपल्याला करावं काय लागेल? अर्थता करावं लागेल. त्या अर्थतेने परमेश्वराची, आवडीपूर्वक परमेश्वराची ध्यान करावं लागेल, साधना करावं लागेल, आवाज द्यावा लागेल, त्याला पुकारावं लागेल. ज्यावेळेस द्रौपदीनं अर्थतापूर्वक परमेश्वराला प्रार्थना केली त्याच वेळेस परमेश्वर आले. नाही तर परमेश्वर रुक्मिणी मातेबरोबर बसलेले होते. रुक्मिणी माता म्हणते, अहो तिकडं काय चाललंय, तुम्ही बिंदास बसले, याचं काय? म्हणे थांबा, वेट अँड वॉच. ती जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा बघा मी काय करतोय. ती अजून माझ्याकडे आलीच नाही तर मी कसं काय तिला बळच मदतीला जाईल. ती द्रोणाचार्यांकडे जाती, भीष्माचार्यांकडे जाती, पांडवांकडे जाती. ती माझी होऊ द्या पहिले,
आपल्याला देवाचं व्हावं लागेल. आरतीपूर्वक दशीची धरिली पुरे. दशी म्हणजे काय राहतं? एक तुकडा राहतो, एक बाजू राहते फक्त. जेव्हा आपण बाजारात, बघा तुमचा अनुभव आहे, बाजारात आपण जातो, लहान मुलगा असतो, लहान मुलगा, आता त्याला पकडायचं की सामान घ्यायचं का बाजारातला बाजार करायचा? मग ती आई काय करते? त्या मुलाला आपला पदर देते हातामध्ये. त्याला सिक्युरिटी असते, माझ्या आईचा पदर आहे, आता मी चुकणार नाही. आणि त्या आईला मनात भीती नसते की माझा यांनी पदर धरलेला आहे, आता हा माझ्या पाठीमागच येईल. आणि त्या पदर धरलेला असताना ते सतत रडत राहतं, ओरडत राहतं, मला ही वस्तू द्यायची, मला ही खेळणी द्या, मला हा खाऊ द्या. आईच्या डोक्यात काय राहतं? बाजार, कधी पटकन बाजार आवरेल आणि घरी जाईल. त्याच्या रडण्याकडे त्याचं दुर्लक्ष असतं. आता ते रडत असतं कशासाठी? आत्ता खेळण्यासाठी. ते रडत असतं कशासाठी? खाऊसाठी. पण कळत न कळत त्या गर्दीतून त्याचा पदर सुटतो. ती आई बी व्याकुळ होते इकडं आणि ते बी रडायला लागतं. रडायला लागल्यानंतर लोक आजूबाजूचे गोळा होतात, त्याला उचलून घेतात आणि ज्या खेळण्यासाठी, ज्या खाऊसाठी तो रडत होतो ते खेळणे त्याला देऊ पाहतात. हे तुला पाहिजे का? हे पाहिजे का? ते म्हणतं मला हे काहीच नको आहे, आता मला आता कोण पाहिजे? आपणही आज या सांसारिक खेळण्यामध्ये रमून गेलेलो आहे. मला हे पाहिजे, मी याच्यासाठी तर रडतोय, आपण याच्यासाठी तर भक्ती करतोय, याच्यासाठी तर व्हिडिओ वाहतोय, याच्यासाठी तर खेती करतोय आणि याच्यासाठीच पदयात्रेला आतोय. बरोबर की नाही? नाही, परमेश्वरासाठी जर आलेले असेल तर आता आपल्याला परमेश्वराचा हवा आहे. आणि ज्याला अशी भावना निर्माण झाली तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी कार्याला आहे, त्याच्यासाठी इथंच आहे, कुठंच गेलेलं नाही, आपल्याच पाठी परमेश्वर आहे. आरती करून एक दशीची धरिली पुरी, एक सूत्र, एक वचन आपल्या जीवनामध्ये आपण जरी उतरवलं आणि ते सातत्यपूर्ण शेवटास नेलं तरीही परमेश्वराची प्रसन्नता, परमेश्वराचं प्रेम तुम्हाला मिळून परमेश्वर प्राप्तीचे दरवाजे परमेश्वर स्वतः खुले करतील. खूप अवघड आहे का? सूत्रपाठामध्ये 1237 सूत्र सांगितले. त्या 1237 सूत्रापैकी एक सूत्र तुम्ही निवडायचं. कोणतं निवडायचं? की जे मला आवडतं. कोणतं निवडायचं? का जे मी करू शकते. कोणतं निवडायचं? का जे आजच करू शकते, नाही उद्याही करू शकते, परवाही करू शकते, मरेपर्यंत करू शकते. असं कोणतं सूत्र एक निवडायचं आपल्या जीवनातलं आणि ते सातत्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करता. जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा त्याच्या आजूबाजूचे सूत्र आपोआप पाळल्या जाते. जेव्हा तुम्ही देवाला पकडाल देव तुम्हाला पकडेल. लक्षात घ्या, हे एकावर एक अवलंबून आहे. परमेश्वर आपल्यासाठी आहे 100%, परंतु परमेश्वराने अटी शर्ती लागू केलेल्या आहे. मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ झाले पाहिजे. आपण अनाथच होत नाही. परमेश्वर काय म्हणतात? मी वज्रपंजर आहे पण तुम्ही शरणागत झाले पाहिजे. आपण शरणच जात नाही. आपण परमेश्वराला अनेभावी जर शरण गेलो तर आपल्याला बाकीची कशाची अपेक्षाच राहणार नाही, कारण परमेश्वर समर्थ आहे. पण परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी आपल्याला निवड करायची. परमेश्वराने आपली निवड केली पण आपण निवड नाही केलेली अजून. कशाची निवड करायची? त्या दास्य करण्यासाठी शास्त्राची निवड करायची, ते दास्य करण्यासाठी वचनाची निवड करायची, ते दास्य करण्यासाठी आचाराची निवड करायची. ती निवड आपल्याला करावं लागणार. परमेश्वर निवडून नाही देणार आहे. परमेश्वराने तर सर्व सांगितलं, प्रसंगानुरूप सांगितलं, प्रसंग उभे करून सांगितलं. जसा प्रसंग असेल, जशी योग्यता असेल, जशी पात्रता असेल, जसा जीव असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आता आपल्याला निवड करायची का आपण कुठं बसतो, कशामध्ये बसतो. आपण तसा विचारच केलेला नाही आहे. सारं आपल्यासाठी ना आपण सर्वांसाठी असं म्हणून चालत राहतो. तुम्हाला सांगितलं समुद्राचा दृष्टांत आहे. समुद्रात गेल्यानंतर समुद्रात काय नसतं? सर्वच प्रकारचे व्यापारी आहेत तिथं. कोणी ते समुद्राच्या आजूबाजूला काय शिंपले सापडतात ते घेऊन व्यापार करतं आणि आपलं घर चालवतं. कोणी तिथं मासेमारी करतं, कोणी वायू काढतं, कोणी तेल काढतं. काय काय करतात समुद्रामध्ये, काय नाही. पण एक असा आहे तो म्हणतो या समुद्र असतात काय नाही आहे. तो जेव्हा थोडा खोलवर जातो, आतमध्ये जातो, त्याला हिरे माणिक मोती भेटतात, त्याची किंमतच होत. आपण या परमेश्वराच्या भक्तीमध्ये उतरलेला असताना आपल्याला आता नेमकं काय पाहिजे आणि आपण कशामध्ये रमलोय, कशामध्ये सुखात थांबलोय, कुठं आपण थांबून घेतलंय स्वतःला, हे शोधावं लागेल. हिरे खाणीच्या दृष्टीने देवाने तेच सांगितलंय. तिथे गेल्यानंतर ती हिरेची खाणी एखाद्यावरती पडून मरत. एकाला चमकणारे दगड भेटतात, एकाला काय भेटतं, एकाला काय भेटतं. तो प्रयत्नवादी असतो, त्याला हिरेमानी मोती भेटतात का ज्याची किंमतच होत. परमेश्वर आपल्याला कळायला ज्याची किंमतच होत नाही, परंतु तो आपल्याला हवा आहे का? नाही तर इथं राहून सुद्धा परमेश्वराचं प्रेम आपल्याला मिळेल, इथं राहून सुद्धा परमेश्वराचं प्राप्ती आपल्याला मिळेल, पण इथं राहूनच आपल्याला नित्य नरक पण प्राप्त होत असतं. आपल्यावरती ती हिरेची खाण जर पडली तर आपण मृत्यूला जाऊ. तसं या शास्त्रामध्ये राहत असताना, या परमेश्वराच्या धर्मामध्ये राहत असताना आपलं काही एकदा टार्गेट ध्येय जर ठरलं तर त्या अनुषंगाने आपण शोधणी करू, चिंतन करू. तुमच्या डोक्यात आलं का पदार्थ काय करायचा आहे, रात्रीचं तुमचं नियोजन झालं
की सकाळी तुम्हाला साबुदाणा खिचडी करायची, तुम्ही काय करता? सकाळी उठून करायला लागतं का? तुम्ही काय करता? त्याच मिनिटाला त्या क्षणाला लगेच ते साबुदाणा भिजायला लावतात. म्हणजे सकाळची खिचडी करायला तुम्ही कधी कामाला लागले? रात्रीपासूनच कामाला लागले. तसं परमेश्वराने जे धर्म आपल्याला दिलेला आहे त्याचं टार्गेट एकदा ठरलं की मला परमेश्वर हवा आहे, की जेव्हा परमेश्वर हवा आहे अशी भावना तुमच्या मनी येईल, रुजेल, त्या मिनिटाला तुम्ही कामाला लागा. काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे, कारण पदार्थावरती अवलंबून आहे. कोणता पदार्थ त्याच्यानुसार पोहे करायचे असेल तर तुम्ही रात्रीचं काहीच नाही, फक्त डोक्यात रेसिपी राहते का काय करावं लागेल. सकाळी उठल्या उठल्या भिजत टाकून काढून ठेवा, नंतर बाकीचा उरकून घ्या, मग नंतर करा काय करायचं. हे मी अंदाजाने सांगतो, मला पोहे येत नाही. अंदाजाने सांगतो, तुम्ही असं करत असावेत. कोणती गोष्टी करायची त्याच्यावरती तुमच्या डोक्यामध्ये नियोजन होतं की नाही. कुठं जायचं, कोणत्या कार्यक्रमाला जायचं त्याच्यानुसार तुमच्या डोक्यात आहे. कसं, कोणती साडी घालायची, कशा पद्धतीने जायचं, कोणाला बरोबर घ्यायचं, कोणत्या टायमिंगला निघायचं. लग्नाला जायचं, भाव बांधायचं असं तर थोडं लेट गेलो पाहिजे, कारण लेट गेलो तर इज्जत राहते, मानपान राहतो. अगोदर जाऊन काय मजा आहे की नाही. अशी साडी घालायची का जी डिफरंट असेल, सर्वांनी विचारलं पाहिजे का कधी घेतली आणि केवढ्याची आहे, डिफरंट पाहिजे, नाही तर काय कॉमन काय कामाचं नाही. तसं सारे जी धार्मिकता करतात तशी तुम्ही जर करत असाल तर परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे जाईल का? ह्या जगामध्ये समाजात राहत असताना सर्वांचं लक्ष माझ्याकडे कसं येईल याची मी जशी काळजी करतो, तसं देवाची नजर माझ्यावर कधी पडेल याची काळजी करण्याचं काम तुमच्या आचाराशी, तुमच्या ज्ञानाशी, तुमच्या सातत्यपूर्ण विचाराशी, त्यावरती दृढ होऊन चालण्याशी निगडीत आहे. परमेश्वराच्या लिस्टमध्ये तुमचं नाव जावं, परमेश्वराच्या नजरेत तुम्ही यावं. जर बघा हे पॉलिटिकल लोक असतात ना, एखादा मंत्री आला, त्या मंत्र्याच्या इतकं पुढं करतात कोण सारे कार्यकर्ते असतात. मी दिसलो पाहिजे, मी दिसलो पाहिजे, मी दिसलो पाहिजे म्हणून पुढं करतात. त्याच्या नजरेत मी आलो की तो म्हणतो अरे हा चांगला कार्यकर्ता आहे बरं का, हा कोण आहे, शहराध्यक्ष आहे का नगरसेवक आहे, पदाधिकारी आहे, याला काहीतरी पद द्यावं लागेल. मग त्या नजरेत गेल्यानंतर मग त्याच्याकडून काहीतरी त्याला प्राप्त होत असतं. तो त्याच्याबरोबर फोटो काढतो, तो फोटो घरात लावतो. आईबापांचे फोटो लावेल नाही राहत, नेत्यांचे लावेल राहतात. ज्यांनी लहानसं मोठं केलं, करिअर केलं, त्याचे आईबापाचे फोटो नसतात, नेत्यांचे राहतात. जीव स्वार्थी आहे, अपेक्षा आहे. आपण परमेश्वराच्या नजरेत येण्यासाठी आपल्याला तेवढी धडपड करावं लागेल ना, ती धडपड आचाराची आहे. सर्वसाधारण भौतिक जगामध्ये आपल्याला कोणीतरी ओळखावं, आपल्याकडे नजर जावी आणि त्या नजरेतून आपण त्याच्या नजरेत यावं आणि त्यानंतर आपलं काही इच्छित आहे, जे स्वार्थ आहे ते प्राप्त करता यावं. याच्यासाठी आपली एवढी धडपड आहे. त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किती धडपड करावं लागेल, किती आर्तता करावं लागेल, किती पुढं परमेश्वराचं करावं लागेल. पुढं परमेश्वराचं करणं म्हणजे विडे वाहणं नाही, फुलहार टाकणं नाही, खेटी घालणं नाही, क्रिया करणं नाही. पुढं करणं म्हणजे आचार करणं. परमेश्वर आचाराशी निगडीत आहे आणि परमेश्वरचा धर्म आचाराशी निगडीत असल्यामुळं परमेश्वराची प्रसन्नता आहे त्याच्याशीच निगडीत आहे. हा तर एक भाग आहे, एक पार्ट आहे, हा संस्कार आहे आपला. ते करूच नाही असं नाही, हा एक संस्कार आहे. तो टिकावा म्हणून करण्याचा प्रयत्न करावा, पण त्यातूनच देव भेटेल ही मानसिकता मात्र तुम्हाला काढून टाकावं लागेल. हे लक्षात घ्या. हा एक भाग आहे संस्काराचा. तुम्ही केलं तर तुमचे मुलं करतील, तुमचे मुलं केलं तर त्यांचा संस्कार पडेल, ते संस्कारातून ते धर्म टिकतील, धर्मात राहतील, धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करतील. पण तिथपर्यंत तुमची मर्यादा, तिथपर्यंत तुमची सीमितता विचाराची असली पाहिजे. 25 वर्ष तुम्ही तेच करताय, त्याच्या पलीकडं त्याच्या पुढं जाऊन विचारच करायची तयारी नसेल आणि चालायचीच तयारी नसेल तर देव भेटेल का? आणि जर देव भेटत नसेल तुम्ही एवढं करूनही, तर तुम्हाला बोध देऊन उपयोग काय? तुम्ही धार्मिकता करण्याचा उपयोग काय? संस्कार लागेल. मागच्या संस्कारांनी आज भेटले आणि आजच्या संस्कारांनी उद्या भेटेल, फरक काय पडणार आहे? संस्कार आपल्याला लागलेला आहे म्हणून इथपर्यंत तर आपण आलेलो आहे. आता संस्काराच्या पलीकडे आपल्याला विचार करावा लागेल, विधीच्या पलीकडे विचार करावा लागेल, भावाच्या पलीकडे विचार करावा लागेल. देवाने स्पष्ट सांगितले, एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान, विधीच्या आणि भावाच्या पलीकडचं अनुष्ठान कोणतं? हे आचार आहे. हे म्हणजे परमेश्वराचं धर्म हा आचाराशी निगडीत आहे. हे विधी भावातीत अनुष्ठान, विधीच्या आणि भावाच्या पलीकडं. भाव तर आज आहे, उद्या राहील याची काही गॅरंटी नाही. आज तुमचा माझ्यावर भाव आहे, उद्या काही गॅरंटी नाही. भाव हे विचार सांगितलं आहे, म्हणजे याचं काय खरं आहे? कोणीतरी येऊन सांगितलं ना तुम्हाला, अहो त्यांचं काही खरं नाही, असं आहे का? मग काही खरं नाही, जाऊ द्या, संपला भाव. भाव पक्का नसतो. आज जो आहे उद्या नाही आहे. तुम्ही एखाद्या अपेक्षेने, एखाद्या स्वार्थाने, एखाद्या ठिकाणी जर गेले, धार्मिकता करायला लागले, तो इच्छित जो भाव आहे त्या भावाने जी क्रिया केली तो जर प्राप्त झाला नाही तर तिथला भाव खुंट. तुम्ही म्हणतो हे स्थान नाही, आता त्या स्थानाच्या खेती करू, ते स्थान नाही त्या स्थानाच्या स्थिती करू. ते ज्या स्थान आहे तिथं नवसाला पावतं म्हटले.
स्थान स्थान आहे. दया माया कृपा करुणा प्रत्येक स्थानावरती परमेश्वराने सोडलेली आहे. कर्मोश सकळे पावे देवाने सांगितलेलं आहे. तरी तुमचे भाव बदलत राहतात की नाही. प्रत्येक स्थानाच्या बाबतीत तुमचा भाव योग्य नाही आहे. प्रत्येक साधूच्या बाबतीत तुमचा भाव योग्य नाही आहे. प्रत्येक नामधारक वासनिकाच्या बाबतीत तुमचा भाव बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे, बदलत राहतो. म्हणून परमेश्वर म्हणता ये विधी भावातीत अनुष्ठान. काल कोणता तरी विधी करत होते, आज वेगळा विधी झाला, आता परवा आणखीन वेगळा विधी. कोणते तरी साधू आले, अरे हे असं नाही आहे, नारळ असं धरायचं राहतं, असं आहे का, मग धरा असं. ते तसं करायचं राहतं, मग तसं करायचं करा असं. म्हणून परमेश्वराने सांगितले विधी भावातीत, त्याच्या पलीकडचं. एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. एक विधीच्या किंकर झालेला आहे, एक परमेश्वराच्या किंकर झालेला आहे. परमेश्वर काय स्वतः स्टेटमेंट देतात, तुम्ही विधी किंकर न व्हावे, परमेश्वर किंकर व्हावे. परमेश्वराचं किंकरत्व म्हणजे परमेश्वराशी निगडीत असलेला धर्म काय आहे ते समजून उमजून परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती प्रतिपालन करणं म्हणजे परमेश्वराच्या अधीन होणं. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या अधीन झालं तर ती गोष्ट ज्यांनी ती सांगितली तीच ऐकतो. आपण म्हणतो याला जर समजावायचं असेल ना तर आपण सांगून उपयोग नाही, त्याला सांगा म्हणजे तो बरोबर त्याचं ऐकतो. आपण आयडिया करतो की नाही कधीतरी, ह्या आयडिया आपण भौतिक जगात वापरतो की नाही. परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही परमेश्वर किंकर व्हावे, परमेश्वराच्या अधीन व्हावे. परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजे काय, म्हणितलं ते करणं. नुसतं अधीन व्हायला नाही सांगितलंय परमेश्वराने. हे तर अर्ध सत्य आहे, अधीन तर आपण आहे, परंतु म्हणितलं ते करणं तेव्हा अधीनत्व पत्करणं आहे. अधीन आपण नाही आहे, आपण म्हणितलं करत नाही म्हणून आपण अधीन पण नाही आहे. म्हणून परमेश्वर प्राप्ती करणं अनेक गोष्टीतून अनेक पर्यायातून आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे. ते पर्याय मी तुमच्या पुढं मांडतोय. काल नाम झालं, आज ज्ञान झालं, ज्ञानातून दास्य झालं. आणि ते दास्य आपलं कसं असलं पाहिजे, कसला भाव असला पाहिजे, त्याच्या पाठीमागचा हेतू काय असला पाहिजे हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु आपल्याला देव आवडला पाहिजे. शेवटी सांगतो, देवाला सर्वच आवडतात. देवाला सर्व आवडतात म्हणून देवानी या जीवाला आनंद देण्यासाठी सृष्टीची निर्मिती केली. आणि तिथून फक्त महानुभावांनाच नाही काढलं, जे अधिकारी जीव आहे त्यांनाच नाही काढलं, ज्यांना बोध द्यायचा आहे त्यांनाच नाही काढलं, मायाच्या तमातून सगळे जीवाला काढलं की नाही, सर्व जीवाला काढले. आता सर्व जीवासाठी परमेश्वराने सृष्टी रचली, तुमच्यासाठी रचली का. परमेश्वराचा विचार अत्यंत बोल्ड आहे, प्रगल्भ आहे, मोठा आहे. आपण अत्यंत कंजेस्टेड आहे, आपण छोटे आहे, आपला पायावरती जवळ पाहतो आपण. पण परमेश्वर तसा नाही. परमेश्वर काय म्हणतात, आम्हाला सर्वच आवडतात, परंतु कोणाला मी आवडतो त्याच्यासाठी मी असतो. देव पडी येते नाही की परमेश्वर आपल्याला आवडला पाहिजे. आणि या दोन भक्तांनाच परमेश्वर आवडतो. कोणाला, सकळही संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती, ज्याची भावना, ज्याचा हेतू, ज्याची विचारधारा अशा विचारांनी दृढ झालेली आहे त्याला परमेश्वर आवडतो. नाही तर सकळही संपत्ती आमची संपत्ती आमची, दुसऱ्याची संपत्ती आमची, त्याला देव ना कळाला ना देव ना समजला. परमेश्वर काय म्हणतात, ज्याला परमेश्वराची संपत्ती, परमेश्वर संपत्ती स्वतःची वाटते, इस्टेटची वाटते, तुम्ही किती धर्म सांभाळला, किती आचरणात आणला, हीच इस्टेट तुम्हाला उपयोगी पडणार आहे, अन्यथा कोणतीच इस्टेट पडणार नाही. खूप मोठा श्रीमंत आहे, त्यांनी काही घेऊन गेलं असं तुम्हाला इतिहासात पेपरला कधी वाचायला भेटलं का नाही. आता रतन टाटा वाटले बघा. रतन टाटा किती मोठे उद्योगपती होते. त्यांनी जमशेदजी टाटांनी पहिला लोखंडी पोलादाचा कारखाना भारतामध्ये आणला. इंडस्ट्रियलिस्ट होती. भारताला औद्योगिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या नावावरती कितीतरी 1000 कोटीची इस्टेट असेल. घेऊन काय गेले, त्यांनी जे योग्य केलं, जे संत सामुग्री जी जोडली ती मात्र त्यांच्याबरोबर गेली. तुम्हाला जर देव कळाला, देव समजला, तो देव बरोबर जर पाहिजे असेल तर आजच देवाला बरोबर घ्यावं लागेल, तेव्हा उद्याही देव तुमच्याबरोबर राहतील. आज देव नको उद्या येतील असं कधी झालं का, असं नाही. एखाद्या मैत्रिणीबरोबर किंवा शेजारणीबरोबर जर तुम्ही त्यांच्या साड्या घेताना जर तुम्ही जात असाल तर तुमच्या साड्या घेताना ती येते. ती म्हणते माझ्या वेळेस तुम्ही नाही, तुमच्या वेळेस आम्ही कशी काय, आहे की नाही. या आपल्याला भौतिक जगामध्ये तसं परमेश्वर आज तुम्ही बरोबर असाल देवाच्या तर नंतर देव तुमच्याबरोबर असेल. आज देवाबरोबर राहा, देव तुमच्याबरोबर राहील. इतकं सोपं आणि सरळ आहे. यावरती तुम्हाला काही मनात प्रश्न असतील तर विचारू शकता. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.